आता तुम्ही म्हणसाल हे का आहे. आज हे आपल्या पांडुमरा गावामध्ये महाप्रसाद त्याच्या कारणानं इथे ट्रॅक्टर वगैरे सर्व जमा झालेले आहेत, कारण त्याच्यामध्ये सर्व भाज्या पोळ्या हे भरणं चालू आहेत. बघू शकता इकडे या ॲटोमध्ये पोळ्या भरणं चालू येतात. पाहू शकता पोळ्या. दिंडी निघालेली आहे, त्याच्या मागं सर्व गाड्या वगैरे निघालेल्या आहेत. गावकरी मंडळी सुद्धा निघालेली आहेत आणि समोर जे डीजे गेलेला आहे त्यांनी पण यावर्षी मस्त माहोल केला. मागच्या वर्षी सुद्धा डीजे होता, एक नंबर वाजवला. म्हणजे चाला वाटते माणसाले त्याच्यासोबत असं वाटलं होतं. आणि एकही व्यक्ती असा नव्हता की बुवा गाडीन जाईल हे ते. काही ट्रॅक्टरवर बसले होते, काही पैदल, पण पैदल एवढी पब्लिक होती की पाहायचंच काम नव्हतं. डीजे होता त्यांच्यासोबत, वजे वजे चालले होते. आणि ट्रॅक्टर पण बघू शकता, मोजत असाल तुम्ही तर ट्रॅक्टर 30 ते 35 ट्रॅक्टर होते. छोट्या मोठ्या गाड्या सुद्धा होत्या मोठमोठाला. आणि प्रत्येक याच्यातनी सामान होतं, जसं की पोळ्या, बुंदी, भाजी, ड्रोन, असे सर्व एका ट्रॅक्टरमध्ये. दुसऱ्या ट्रॅक्टरमध्ये पाणी असं चालू होतं. आणि समोर एक कॅन भरून गेलेली आहे ट्रॅक्टर, आणि दुसरं सुद्धा चालू आहे भरून, कारण उन्हाळा आहे, पाणी तर प्यावंच लागते. इकडे आपले पंडित भाऊ बसले होते, म्हणलं बुवा चालू द्या वजे या म्हणलं. कणी इकडे दिंडी आली होती आणि चालू होतं त्यांचं ते दर्शन वगैरे घेणं. भरपूर पब्लिक होती, गावची, बाहेर गावची सुद्धा होते. इथे आता पहिली पंगत बसलेली आहे. बघू शकता किती भाविक भक्त इथे उपस्थित झालेले आहे मोठ्या संख्येने. बाहेर गावून सुद्धा भरपूर अशी पब्लिक आलेली आहे. आणि इकडे चालू आहे आपल्या पोळ्या भरणं दुर्डीमध्ये, कारण पोळ्या भरा, तिकडे बुंदी भरणं चालू आहे. इकडे आपले गणेश ढोबळे आणि नई ढोबळे हे भाज्या घेऊन चाललेले आहेत, कारण भाजीचे बकेट पण भरपूर लागणार आहेत. त्या कारणानं प्रत्येकजण दोन घेऊन पुरवण्यासुद्धा लागणार आहेत. त्या कारण असं चालू आहे. आपल्या पांडुमरा गावामध्ये महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. चांगल्या संख्येने इथं उपस्थिती झालेली आहे. उपस्थिती बघू तिकडे गेली काय भरसूत्र दिसायले तुम्ही बघू शकता. पांडुमरा गावामध्ये भरपूर सारे इथे आता बघू शकता 5वी ते 6वी पंगत बसणं चालू आहे. आणि गर्दी सुद्धा कमी होत नाही आणि वाढ पण कमी होत नाही, कारण दरवर्षीप्रमाणे असाच माहोल राहतो. आणि इकडे डीजे चाललेला आहे, तब्बल 5 वाजलेले आहेत. आणि डीजे घराकडे चाललेला आहे, कारण त्यांना सुद्धा उशीर होते. बघू शकता डीजे निघालेला आहे. आणि इकडे 7व्या पंक्तीमध्ये आपल्या गावाचे मित्रमंडळ बसलेले आहेत. हे वाडेकरी आणि मित्रमंडळ सर्वच आहेत. म्हणलं बाबा बसा, जेवून घ्या. का नाही, त्यांनी पण भूक लागली, म्हणलं बसून घ्या, आपण थांबून जेऊ म्हणलं. इकडे आपले देवळे, ऋषी सगळे जण इथं बसलेले आहेत. वाढ पण चालू यायले, ट्रॅक्टराजवळच बसले. पाहू शकता ही 8वी पंक्तीतनी. इकडे शुभम आहे, शुभम पाक असा लपला. मग काय बा म्हणलं, जेव्हा तुम्ही, आम्ही जेवतो थांबून. बाई इकडे चालू होती यायची पंगत. पाहू शकता आता थोडे भक्त कमी झालेले आहेत. गावकरी उरलेले शेवटची पंगत आहे इथं. याच्यानंतर एक आमची बसणार होती. म्हणलं बा चला आता आपल्याला पण भूक लागली, जेवण करून घेऊ. जेवायला मस्त वांग्याची भाजी, बुंदी पण होती, पण बुंदी घेतली नाही. इकडे सगळे आपल्या गावाचे मेन माणसं जेवाय बसलेले आहेत. अमोल भाऊ, गोपाल भाऊ. इकडे पानाकडे आलो तर लेकरं असे जे तुटून पडले ते पानावर, एक इकडे जत्रा पण पाहू शकता. जत्रा पण दरवर्षी अशीच राहते. मग आलो दर्शन घ्यायला मस्तपैकी. इकडे आपल्या भारत भाऊनं मस्तपैकी ज्ञानेश्वर देवळे यांचा सत्कार केला, कारण दिवसभरापासून रिकामे कामं लय केले त्यानं, त्याच्यामुळे त्यांचा सत्कार झाला. रात्रीचा नजारा मंदिरामध्ये.
अजून सुद्धा पब्लिक गावची आहे. आता सगळं वाडगीट झाली होती. म्हणलं चला दर्शन घेऊ. सकाळी घेतलं होतं पण संध्याकाळी पण घेऊ म्हणलं एकदा. पाहू शकता सगळीकडे नजारा कसा आहे. झाडं वगैरे लावलेले आहेत. तर मित्रांनो झालेला आता महाप्रसाद आमचा. आता आम्ही तिकडे वरती जाणार. तिकडे ट्रॅक्टर वगैरे सर्व भांडे गिंडे भरणार. गावात पण आपल्या प्रसाद वाटायचा आहे. तर चला तिकडे जाऊ आपण. आमच्या सोबत आमचे मित्र देवळे, इकडे यश आणि इकडे जत. आता तुम्ही म्हणसाल की वरी कशासाठी आले? सगळं तर झालं. अहो बाबा तेच तर मेन आहे. आता सगळं तर झालं पण आपली मेन कामं राहिले ना. प्रसाद उरलेला ते एका याच्यात टाकायचा. भांडे उरलेले रिकामे ते एका याच्यात टाकायचे. लहान लेकरू ते मोठ्या लेकरापासून एकही लेकरू असं नाही की ते घरी गेलं म्हणून लवकर. सकाळी आले तर डायरेक्ट संध्याकाळी 8-9 वाजता घरी. आता हे पहा ट्रॅक्टर निघत आहेत. आता काही याच्यात भांडे टाकायचे राहिलेले आहेत. काही याच्यात टाकले. इकडे आपले नाथाभाऊ होते पाहायले. म्हणलं बा व्यवस्थित पहा लेकरं टाकतात का नाही. पण लेकरं एकही कमी नव्हतं की बा मी नाही करू लागत. हशी मजाक तर चालूच राहते पण लेकराचे कामं पण चालू होते. इकडे मी त्याचा व्हिडिओ काढ जा म्हणलं बा टाका तेवढंच का नाही. मला तर काय टाकतात नाही बा म्हणलं. एवढे मोठे भांडे पाहू शकता गंज. सगळेच घासघूस केलं. असं बिनायचं ठेवतच नाही. तर झालं की संध्याकाळी पूर्णपणे मोठ्या माणसानं घासले आणि लहान लेकर इकडे टाकत आहेत ट्रॅक्टरात. मित्रांनो आता झाले आमचे भांडे गिंडे भरणं. आता आम्ही जाणार घरी. घरी गेल्यावर आपला महाप्रसाद उरलेला वाटणार हो. इकडे तुम्ही पाहू शकता की आपले भांडे गिंडे ट्रॅक्टरात रेडी येतं. आपल्यासोबत राजू गिजू सर्व मित्र परिवार आहे इकडे पाहू शकता माग. चाललो आता घरी आम्ही. ट्रॅक्टर इक्टर चालू झालेले आहेत. बघू शकता 9 वाजले होते. आलो होतो गावात आणि इथे मंदिरासमोरच भांड्याचं आहे. तिथे भांडे आता ठेवून द्यायचे मोजून किती नेले ते काय. पाहू शकता पब्लिक किती आहे. लेकरं पाहू शकता. मोठे माणसं पाहू शकता किती. इकडे नाता भाऊ आपले. इकडे आपली वांग्याची भाजी आणि पोळ्या व बुंदी असे 3 पदार्थ उरलेले होते आणि प्रत्येक घरी जाऊन वाटायचं होतं. लेकरं पाहू शकता तिकडे मागं पण समोर पण. इकडे नियोजन आपले अमोल भाऊ व नाथाभाऊ लावत येतं. कोणतंही घर सुटलं नाही पाहिजे ही त्यांची अशी सांगणी होती लेकराली. आणि लेकरं पण असे हे नव्हती की बा या घरी जायचं नाही त्या घरी जायचं नाही. प्रत्येक घरी पुरलं पाहिजे असं द्यायचं होतं त्यावेळी. आणि इकडे चौकात आलो. वैष्णव ज्ञाना याच्या गप्पा चालू होत्या. आणि शुभम कोणत्या टेन्शनमध्ये होत्या. त्याला वाटलं माहेर दिल्या का नाही. अरे म्हणलं दिल्या टेन्शन घेऊ नको. मित्रांनो आपला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा चिलहरी. धन्यवाद.